पिंपरी चिंचवडमध्ये उमत फाउंडेशनच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेत 80% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 200हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी विशेष करिअर गायडन्स प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते। अनीस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक अनीस कुट्टी यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी, स्पर्धा परीक्षा, संरक्षण क्षेत्रातील करिअर आणि यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे आयोजन उमत फाउंडेशनचे अध्यक्ष झीशान सय्यद, सरचिटणीस मुनाफ तरसगार, कबीर भाई आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले। सामाजिक कार्यकर्ते निहाल पानसरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आता या वर्षी पण कमीत कमी 10वीचे 155 स्टुडंट्स होते आणि 12वीचे पण एक 17-18 स्टुडंट्स 12वीचे पण होते आणि अनीस कुट्टी सर आज स्पीकर होते। त्यांनी खूप चांगलं लोकांना गायडन्स दिलेलं आहे करिअर गायडन्स संदर्भात आणि आम्ही त्यांच्यासाठी ॲक्च्युअली वेळ ठरवलं होतं 1 तासासाठी, पण 1.5-2 तास झाले तरी लोक पण आवर्जून थांबले होते आणि त्यांच्या याच्यात कोणी बोर होत नव्हता। हे त्यांनी एवढं चांगलं गायडन्स करिअर गायडन्ससाठी जे लेक्चर दिलं त्याच्यात सगळ्यांनी खूप आनंदाने, आम्हाला पण त्याच्यातून खूप काही शिकायला भेटलं। किती कोर्सेस आम्हाला पण माहीत नव्हते, अशा कोर्सेसची आम्हाला पण जाण झाली। प्लस जे आपण समाजामध्ये जे एज्युकेशनमध्ये आम्ही जे खूप पाठीमागे आम्हाला असं वाटतं त्याचं आम्ही त्याला कसं पुढं नेता येईल, कसं लोकांमध्ये जागरूकता मुलांमध्ये कसं हे करता येईल, कारण आपल्या समाजाला एज्युकेशन मस्ट आहे आणि पाहिजे। आम्ही एज्युकेशन कुठं एज्युकेशनमध्ये कमी पडतोय आपण, त्याच्या उम्मत फाउंडेशन उद्देश हेच आहे की एज्युकेशनमध्ये कसं सर्वांना पुढं नेता येईल आणि पुढं घेऊन येता येईल, आम्ही त्यांना तो प्लॅटफॉर्म तयार करून देऊ। आमचा उद्दिष्ट एवढंच आहे फ्युचरमध्ये पण एज्युकेशनमध्ये बेसिक नीड्स आणि एज्युकेशन व्यतिरिक्त जसं शर्मी सांगितलं की जॉब फेअर्स म्हणजे जॉब एम्प्लॉयमेंट कसं आपण हे करतो ते प्रोग्राम मी घेणार आहे आता डिसेंबरच्या जवळपास मध्ये, आणि फ्युचरमध्ये जॉब आणि एज्युकेशन रिलेटेड आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये फोकस करणार आहे। उमत फाउंडेशनबद्दल मी हेच सांगणार की त्यांनी फक्त एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे। एज्युकेशनवर खूप काम करता येईल आणि स्पेशली इन द एज ऑफ AI टॉप 100 QS रँकिंगचे युनिव्हर्सिटीज इंडियामध्ये आलेत। म्हणजे आपल्या IITचे नंबर 132-134 आहे। तर लोकांना IIT IIM बद्दल माहीत नाही आणि QS रँकिंगचे जे युनिव्हर्सिटीज आले त्या युनिव्हर्सिटीच्या मध्ये आपले मुलं कसं जाणार, कुठले एक्झाम द्यायला पाहिजे।